नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओ कडून ड्रायव्हिंग स्कूलच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी एक नवीन आणि अत्यंत कडक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे। या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलवर आता कायदेशीर कडक कारवाई होणार आहे। केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 आणि मोटार अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार बोरिवली आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी हे परिपत्रक काढले आहे। या परिपत्रकानुसार प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूलला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वाहनांच्या संख्येनुसार आणि प्रशिक्षकांच्या संख्येनुसार महिन्याचा कोटा निश्चित करून देण्यात आला आहे। आता जाणून घेऊया ड्रायव्हिंग स्कूल इन्स्ट्रक्टरसाठी महत्त्वाच्या अटी। आरटीओच्या नियमानुसार ड्रायव्हिंग स्कूलमधील प्रशिक्षकांना वाहनांचे संपूर्ण तांत्रिक ज्ञान आणि घटकांचे काम समजवण्याची हातोटी असणे आवश्यक आहे। वाहतुकीचे नियम त्याचबरोबर मराठी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांचे ज्ञान असावे लागेल। प्रत्यक्ष वाहन चालवण्याचे उत्तम कौशल्य आणि त्याचसोबत ट्रॅफिक सिग्नलचे पूर्ण ज्ञान असणे आता बंधनकारक आहे। आता जाणून घेऊया महत्त्वाचा भाग म्हणजेच आरटीओने ठरवून दिलेला कोटा। दुचाकी एका प्रशिक्षकामागे 50 विद्यार्थी, 4 चाकी एका प्रशिक्षकामागे 50 विद्यार्थी आणि अवजड वाहने प्रत्येक वाहनासाठी 25 उमेदवार। या पद्धतीने कोटे ठरवून दिलेले आहेत। या ठरवून दिलेल्या कोट्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। उमेदवारांची चाचणी घेण्यासाठी यादी सादर करताना अर्जासोबत फॉर्म क्रमांक 14-15 किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा जोडणे अनिवार्य असेल। मोटार वाहन निरीक्षक ही खात्री करूनच चाचणी घेतील। कोणत्याही ड्रायव्हिंग स्कूलने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त प्रवेश घेतले तर केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत संचालकावर कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा आरटीओने दिला आहे। त्यामुळे जर तुम्ही नवीन ड्रायव्हिंग शिकणार असाल तर अधिकृत आणि नियमांचे पालन करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलचीच निवड करा। या नियमांमुळे ड्रायव्हिंग स्कूलच्या मनमानीला चाप बसेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका।